तर म्हणजे सर्व पितृ विशेष मी आज मस्त अशी खीर बनवली। तर कोणती वस्तू वापरल्यानंतर खीर आपली एकदम छान बनते, तर ती बघण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर इथे मी घेतली कढईमध्ये मस्त प्रकारे 1 वाटी इतके तांदूळ घेतले आणि ते छान प्रकारे इथे भाजून घेते। तर लालसर होईपर्यंत आपल्याला तांदूळ हे भाजून घ्यायचे। तर बऱ्याचशा मैत्रिणी तांदूळ आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करतात, तर त्यापेक्षा हे अशा पद्धतीने जर तांदूळ भाजून खीर बनवली तर खूप छान लागते। त्यानंतर इथे मी कुकरमध्ये ते मस्त तांदूळ धुवून आणि ते इथे मी शिट्टी घेणार आहे 2-3। त्यामध्ये तूप पण टाकायचे, थोडं पाणी आणि मीठ टाकून आपल्याला ते शिजवून घ्यायचे व्यवस्थित। तर अशा पद्धतीने आपले इथं खिरीसाठीचा भात पण तयार झालेला आहे आणि आता तो मस्त मॅचच्या सहाय्याने मी मॅच करून घेते, म्हणजे पूर्णपणे असं तो आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे, जेणेकरून खिरीमध्ये तो व्यवस्थित असा दिसेल बारीक झालेला। त्यानंतर इथे मी पातेलं घेतलं आहे, पातेल्यामध्ये 1 ते 2 चमचे इतके तूप टाकून घेतले आहे। त्यानंतर इथे काजू बदामाचे बरेचसे काप टाकून घेतलेले, भरपूर सारे तुम्हाला आवडतील तितके तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे मी खोबरं, वेलची आणि साखर टाकून घेतलेली, तर याचं कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता। तर ज्या खीर तर प्रत्येकजण बनवतं, परंतु प्रत्येकाची बनवण्याची वेगळी पद्धत असते। पण मग अशा पद्धतीने जर खीर बनवली तर त्याची चव पण खूप छान लागते आणि आवडीने खातील सगळेजण इतकी छान। आणि खव्याचा वापर करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचे जर खीर बनवली तर त्याची चव तर अगदी वेगळीच लागते। तर नक्की ट्राय करा। मिश्रण टाकून घेतल्यानंतर थोडंसं असं त्याच्यामध्ये सगळे भांडे धुतले, पाणी टाकायचं आहे आणि साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या घरात ज्या पद्धतीने आवडेल गोड त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे मी मिल्क पावडर आणि दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून ती टाकून घेतली, तर याने ना खीरला खूप छान चव लागते। बऱ्याचशा मैत्रिणी खिरीमध्ये खवा टाकतात, तर खवापेक्षा देखील तुम्ही मिल्क पावडरचा जर वापर केला तर खूप छान खीर बनते। तर बघा अशा पद्धतीने मिल्क पावडरचा वापर करून मस्त अशी आपली खीर तयार झालेली, अगदी अप्रतिम चवीची मस्त इथे खीर तयार झाली। तर खव्याचा वापर न करता देखील अशा पद्धतीची खूप छान खीर बनते। तर नक्कीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सर्वांना।